छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाने हंबरडा आंदोलन केलं। संभाजीनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप करण्यात आला। राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे सहभागी होते। जालन्यामध्ये मोसंबीला अतिवृष्टीचा फटका बसलाय। मोसंबीच्या दरात तब्बल 7,000 रुपयांची घसरण झाली आहे। याआधी मोसंबीला 22,000 ते 23,000 रुपयांचा भाव मिळत होता। सध्या मोसंबीला 12,000 ते 14,000 रुपयांचा दर मिळतोय। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले, त्यामुळे ग्राहकांनी गोंधळ घातला। देगाव रोड इथल्या समर्थ सहकारी बँकेत येऊन खातेदारांनी जाब विचारायला सुरुवात केली। ग्राहकांच्या खात्यावरील रक्कम न दिल्यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। मध्य प्रदेश आणि राजस्थान इथं कोल्ड्रिप सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातही अन्न आणि औषध प्रशासनाला 2 घातक कफ सिरपला प्रतिबंधित केलेलं आहे। त्यात रिलीफ सिरप आणि रेस्पी फ्रेश टीआर या 2 सिरपचा समावेश आहे। यात रिलीफ सिरपचा कराडमध्ये मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आलाय, सील करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये 2 तासांपासून कॉल करून रुग्णवाहिका न आल्यानं शेवटी गरोदर महिलेची रस्त्यातच डिलिव्हरी करण्याची वेळ आली। अनेक कारणं सांगून महिलेला रुग्णवाहिका देण्यास नकार दिला गेला। सुदैवानं बाळ आणि गर्भवती माता दोघेही सुखरूप आहेत। महिलेच्या झालेल्या मारहाणीनंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। जमिनीच्या वादातून भावकीतील चौघांनी एका महिलेला बेदम मारहाण केली आहे। यात महिला गंभीर जखमी झाली आहे, तिच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ माजली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बोगस मतदारांची एक यादी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलेली आहे। सोलापुरामध्ये एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली। सोलापूर इथल्या राहत्या घरी तिनं स्कार्फच्या सहाय्याने गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलं। आत्महत्येचं कारण अजून समोर आलेलं नाही। अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करत अनुसूचित जातीसाठीच्या योजनांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर चांगलेच ताशेरे ओढले। रायगडच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन नवान्न पौर्णिमेच्या निमित्तानं नवान्न तोरण बांधलं। उद्धव ठाकरे यांनी या तोरणाचा स्वीकार केल्यानंतर हे तोरण बांधण्यात आलं। रायगडच्या शिवसैनिकांकडून 30हून अधिक वर्ष ही परंपरा जपली जाते। अपघातातील कार माझी होती, मात्र त्यात मी नव्हते, त्यामुळे मी दोषी नाही हे पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे। मग मला बऱ्याच गोष्टींसाठी सारखं ट्रोल का केलं जात आहे? आता मात्र मी त्याकडे लक्ष देणार नाहीये। मी तर म्हणेन ट्रोल करणाऱ्यांनी मला अजून ट्रोल करावं, असं वक्तव्य गौतमी पाटीलनं केलंय। जळगाव महानगरपालिकेने तब्बल 28,000 घरपट्टी थकबाकीधारकांविरोधात कठोर पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे। सातत्यानं सूचना, दंड आणि व्याज माफीसारख्या सवलती दिल्यानंतरही थकबाकीदारांनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्यांना अंतिम नोटीस पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या पावसाचा थेट परिणाम शेतमालावर झालाय। अतिवृष्टीमुळे फळ आणि भाज्यांचं मोठं नुकसान झालंय। फळभाज्यांचे दर कडाडल्यानं सामान्यांच्या खिशालाही कात्री बसली आहे। अंड्याची मागणी वाढली असून अंड्याचे बाजारभाव वाढलेत। अंड्याला 570 ते 575 रुपये प्रति शेकडा इतका बाजारभाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। डोंबिवलीच्या संदप गावातील कॉम्प्लेक्समधील 200 रहिवासी बिल्डर विरोधात संतप्त झालेले आहेत। अर्धवट सुविधा दिल्यानं रहिवासी आक्रमक झालेले आहेत। यामुळे भाजप आक्रमक झाली असून बिल्डर विरोधात आंदोलन करू असा इशारा भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला। शिवभोजन केंद्र संचालकांचं 6 महिन्यांपासून अनुदान रखडलेलं आहे, त्यामुळे शिवभोजन केंद्र संचालक आर्थिक अडचणीत सापडलाय। शासनानं शिवभोजन केंद्र संचालकांचं अनुदान द्यावं अशी मागणी संचालकांनी केली आहे। गोंदियातील मुर्दुली रोपवाटिकेमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले। विद्यार्थ्यांना जंगल सफारीतून वनसंवर्धनाचं महत्त्व समजावण्यात येत आहे। यावेळी गोरेगाव वन विभागाच्या पुढाकारानं विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमींनी जागृती केलेली आहे। महावितरण, महापारेषण आणि MSEB
MSCB कर्मचारी आज रात्रीपासून संपावर जात आहेत। खासगीकरणासह इतर मागण्यांकरता कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। साताऱ्यातील कृती समितीच्या कर्मचाऱ्यांकडून MSCBच्या कराडमधील कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली। निफाडच्या गोळेगाव इथल्या कर्मवीर बंधारा फुटला, रस्ता आणि पूल वाहून गेला, शेतातही पाणी शिरलं, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तातडीनं शासनानं रस्ता तयार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील खंडोजी महाराज रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यंदा रथोत्सवाचं 123वे वर्ष। शहरातील मुरलीधर मंदिरापासून रथोत्सवाला सुरुवात झाली। शहरात दोरीनं रथ ओढून हा रथोत्सव साजरा करण्यात आला। मालेगावच्या डोंगराळे इथं जैतोबा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेला सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस हा उत्सव रंगणार आहे। यावेळी दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी झाली। पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। मनमाडमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त अश्वरथातून वाल्मिकीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। त्यात मोठ्या संख्येनं समाजबांधव सहभागी झाले। देहू रोडमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी देहू रोडमध्ये 6 भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। काही मिरवणुका पारंपरिक ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर रंगल्या, तर काही डीजेच्या तालावर उत्साहात पार पडल्या। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पिंपरी न्यायालयाअंतर्गत 90 दिवसांचा मध्यस्थी ड्राईव्ह घेण्यात आला। या काळामध्ये न्यायालयाच्या समोर 4030 प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। त्यातील केवळ 68 प्रकरणं तडजोडीतून निकाली निघाली। मराठवाड्यामध्ये महापुराच्या तडाख्यात अनेकांचे शेतीसह संसारही वाहून गेले। त्यांच्या मदतीकरता अष्टविनायकांपैकी सुधागड पाली इथल्या प्रसिद्ध श्री बल्लालेश्वर देवस्थान संस्था मदतीकरता पुढे आली। देवस्थानच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांकरता 2,51,000ची मदत करण्यात आली। कराड शहरातील वाखाण ते कोरेगाव रस्त्याच्या कामावरून शेतकरी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील वाद। पोलीस ठाण्यात भूसंपादन करण्याआधीच रस्त्याचं काम राजकीय दबावानं सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावरून शेतकरी कॉन्ट्रॅक्टर आमनेसामने आले। मोबदला मिळवण्याकरता शेतकरी आक्रमक झाले। जळगाव जिल्ह्यातील धरणगावच्या आश्रमशाळेमध्ये 15हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाली। दरम्यान आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली। विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। जळगावच्या जिल्हा परिषदेतर्फे यंग इंडिया फिट इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत सुपोषण अभियान राबवण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला। झडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे। राज्य सरकारनं 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। त्यात आयुष प्रसाद यांच्या जागी रोहन घुगे हे जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून आता काम करतील। अमरावती इथल्या ब्रिटिशकालीन शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था इथं परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सुरू झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। प्रशासनाकडे तक्रारी करूनही तोडगा निघत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप केला, आंदोलन केलं। प्लास्टिक मुक्त अमरावतीकरता महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई करत कडवी या बाजार परिसरातून बंदी घातलेल्या प्लास्टिक साहित्याचा तब्बल 4 ट्रक साठा जप्त केला। तपासणी दरम्यान व्यापाऱ्यांकडे बंदी घातलेल्या पिशव्या, कप, प्लेट्स, अन्य प्लास्टिक साहित्य आढळून आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सातारा गावात विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकऱ्याच्या म्हशीचा मृत्यू झाला। लिंबाच्या झाडाची एक फांदी महावितरणच्या तारेवर पडली, तार खाली जमिनीपर्यंत आली, मात्र याकडे महावितरणनं पूर्णपणे दुर्लक्ष केलं, त्यामुळे हा प्रकार घडला। नागरिकांच्याही जीवाला धोका असल्याचं नागरिक सांगतायत। बुलडाणा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी घेतला। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता प्रत्येक विभागाने वेळेचं नियोजन करा, त्या पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणाला प्रतापराव जाधवांनी दिले आहेत। भंडाऱ्याच्या गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं। यावेळी 3 महिला थेट झाडावर चढल्या। प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। शेतकरी कर्जमाफी करता प्रहारची हक्क यात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे। ही हक्क यात्रा उद्या रायगड जिल्ह्यात धडकणार आहे। शेतकरी कर्जमाफी न झाल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी धडकणार असा इशारा सचिन साळुंखे यांनी दिला। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव इथं वंजारी समाजाकडून आमरण उपोषण सुरू आहे। ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। बोधेगाव इथं आंदोलकांनी रास्ता रोको करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं।
सरकारनं शासकीय निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व कर्जमाफी करावी अशी मागणी चोपडा शेतकरी कृती समितीकडून करण्यात आली। चोपडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय असं त्यांनी सांगितलं। सावंतवाडीमध्ये उच्छाद माजवणाऱ्या ओंकार हत्तीला पकडण्याकरता शासनानं हिरवा कंदील दाखवला। आठवड्याभरामध्ये ही मोहीम सुरू होणार आहे। ओंकार हत्तीला पकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जाणार आहे। अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपी वकिलावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। गुहागर शहरातील अंतर्गत रस्ते तसंच शहराबाहेर जाणारे प्रमुख रस्ते यांची दुरवस्था झाली आहे। रस्त्यांवर सगळीकडे खड्डेच खड्डे पडलेत। वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। नाशिकमधील धक्कादायक प्रकारे एका 58 वर्षाच्या मनोरुग्ण व्यक्तीने स्वतःच्या वृद्ध आईची गळा दाबून हत्या केलेली आहे। हत्येनंतर त्यानं स्वतः पोलीस ठाण्यात जात हत्येची कबुली दिली। आईच्या आजारपणामुळे तिला होणाऱ्या त्रासातून मी तिला मुक्त केले आणि तिची हत्या केली असा खुलासा त्यानं केला। दरोड्याच्या गुन्ह्यात आधीच कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनोद देशमुखला फसवणुकीच्या प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली। 2 दुकानं खरेदीच्या व्यवहारामध्ये 14,50,000ची फसवणूक केल्याचा आरोप विनोद देशमुखवर आहे। निफाडच्या जळगाव फाटा इथं एका तरुणावर गोळीबार करण्यात आला। गोळीबारानंतर फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं। यावेळी अटक केल्यानंतर तिघांचीही पोलिसांनी धिंडही काढली। पुण्यात काही चोरांनी प्रवाशांना लुटलं। त्यांच्याकडचं साहित्य ऑनलाईन ॲपवर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 30 मोबाईलसह 3,70,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पानसरे हत्या प्रकरणामध्ये गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता आहे। दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात तावडेला जामीन मिळाला, पण पानसरे हत्या प्रकरणामध्ये तावडे अद्यापही तुरुंगात आहे। रबाळे अपहरण प्रकरणातील 6 आरोपी मनोरमा खेडकर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार आहेत। मिक्सर चालक प्रल्हाद कुमार याच्या अपहरण प्रकरणामध्ये दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर चालक प्रफुल्ल साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल आहे। दिलीप अपवयीन मुलीला 3 वर्षांपूर्वी अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील गाडे कुटुंबानं 50,000 रुपयांना खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। पीडित मुलीला मुलगी झाल्याचा राग मनात धरून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केल्यानंतर पीडित मुलीनं वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। यानंतर 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। धुळ्यात एका गुन्ह्यातील आरोपी अटक करायला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावानं हल्ला केला। आरोपीला अटक करून घेऊन जात असताना जमावानं थेट पोलिसांवर दगडफेक केली। या प्रकरणी 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना अतिशय मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे। दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्तांना मदत मिळणार आहे असं प्रतापराव जाधव म्हणाले। कर्जमुक्तीचा निर्णय तडकाफडकी घेतला जात नाही, सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो। योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल असं प्रतापराव जाधवांनी म्हटलं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरता 227 जागांपैकी 15 ठिकाणी अनुसूचित जातींच्या आणि 2 जागांवर अनुसूचित जमातींच्या उमेदवारांकरता आरक्षण असू शकतं असा अंदाज पालिका वर्तुळात परतवला जातोय। नव्यानं आरक्षण काढलं जाणार असून त्या दृष्टीनं तयारी पूर्ण झालेली असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। मुंबई पालिका कर्मचाऱ्यांचा आजचा मोर्चा पुढे ढकलण्यात आलाय। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानं मोर्चा पुढे ढकलण्यात आलाय। आता कर्मचारी 16 ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या रत्ने व दागिने धोरण 2025ला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने, हिरे, रत्ने यांच्याशी निगडित उद्योग व्यवसाय वाढीला चालना मिळणार आहे। या उद्योगांमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 5 लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। मोदी सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटनं 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। हे कॉरिडॉर 4 पदरी आणि शक्य असेल तिथं 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। रेल्वे विभागाकडून लवकरच प्रवाशांकरता एक दिलासादायक बातमी समोर येणार आहे। भारतीय रेल्वे लवकरच आपल्या प्रवाशांना एक नवीन सुविधा देणार आहे। या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटांवरच्या तारखा विनाशुल्क बदलता येणार आहेत।